काय 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 जोरात म्हण, हाय बघून बोल. धरून बारून गणपती बाप्पा मोरया. आता आपण विसर्जनाला सुरुवात करत. लौकिक तिथे भडकलाय. रोनाल्डो कैसे हो सब लोग? बोल, जोर जोरात बोल. आज हम हमारे बोरवे के गणपति विसर्जन करेंगे 5 दिन से. 5 दिन के कितने गणपति आज अपने? आज अपने 11-12 तो होंगे. 12. खतरनाक यार. आता मी सबस्क्राईब केलं की नाही तुम्हाला चॅनलला? तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही बघू शकता माझा घसा पूर्ण बसलेला आहे, कारण की मी काल दुपारी आलो आहे कोकणात. माझ्या गावी आमच्या घरी गणपती बसतो. तर काल दुपारी आलो आहे, त्याच्यानंतर रात्रभर भजन आरत्या वगैरे बोलून घसा पूर्ण बसला आहे. तर आज रँडमली बोललो बघूया आपण ब्लॉग आज बनवूया एक विसर्जनाचा. तुम्हाला पण आम्ही दाखवतो आमच्या कोकणातलं, आमच्या गावचं विसर्जन कसं असतं मुळात. तर आता आम्ही जात आहोत शेवटची आरती करायला. प्रत्येकाच्या घरी जाणार. म्हणजे आमच्या आता वाडीमध्ये 21 गणपती आहेत. तर 21 गणपती आम्ही 2 लाईनमध्ये डिवाईड केले आहेत. तर आमच्या ह्याच्या लाईनमध्ये 9 गणपती आहेत यावेळी टोटल. तर आम्ही त्या 9 गणपतींच्या आरत्या करणार आणि मग ते गणपती एक एक करून बाहेर येतात आणि नंतर मग एकत्र आम्ही सगळे या पट्टीवर घेऊन येतो इथे. तर मी आता सहज आलेलो इथे फिरायला. बोललो बघूया किती काम झालं आहे, काय झालं आहे, कसं काय ते. तर तुम्ही बघू शकता ही आपली पट्टी. इथे आपले गणपती विराज होणार आणि तिथून विसर्जनला आपण जाणार पुढे. ही आहे आपली पट्टी. इथे सगळे गणपती नीट बसणार. ही आपली वाट. ह्या वाटेवरून बघा तुम्ही विदाऊट चप्पल चालायचं आहे. खूप वाट डिफिकल्ट आहे. आता बघूया आरतीचा काय स्टेटस आहे. माझ्या मते मी इथे येईपर्यंत एक घरातली आरती झाली असेल. तर मोठी आरती नसते ही, कारण की सगळेचे गणपती एकत्र विसर्जनला आले की मोठी आरती होते इथेच. पण त्यामुळे तिथे एक एक आरती म्हणून आम्ही सगळे गणपती म्हणजे फटफट शॅस वीस लावायला मोकळे करतो आणि मग त्याच्यानंतर सगळे गणपती एकत्र निघतात. तर एक खूप धमाल, एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. छोटा मेमोरेबल आहे, पण आपलं गाव आहे आणि ती आवड असते एक. त्यामुळे ही जागा अशी. चला तो बघूया आता कोणाच्या घरात काय आरती चालू आहे. पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू. आता आजचा ब्लॉग एकदम रँडमली असेल आणि खूप रॉ असेल, कारण की माझा आवाज पूर्ण बसला आहे तर मला जास्त काय बोलता येणार नाही. पण मी तुम्हाला दाखवत जाईन काय काय अपडेट्स आहेत ते. चला भेटूया पुढे. विद्येच्या सागरा ही बापडकर कुटुंबियाने 5 दिवस जी सेवा चाकरी केलेली काय सेवेत तुझ्या चूक झाली असेल तर माफ कर. कोणाचे जैदा बसतील तर ते पाठी चार आणि बराचा कर महाराजा. संध्या बरकत दे महाराजा. माझे चांगले गाव दे महाराजा. लवकरात लवकर निखिलाचं लग्न होऊन दे महाराजा. आमच्या मामीत चांगले पाय दे आणि अशी सेवा चाकरी करून घे महाराजा. आणि लवकर कोणाचे काय झाले लवकरच होते महाराजा. आपला निखिल वापर्डेकर वाजपी. आता आपले 2 घरं झाले आहेत. आता हे 3रं घर. काय 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 जोरात म्हण, हाय बघून बोल. धरून बारून आता घसा पूर्ण बसलाय. बघूया अजून काय पुढे पुढे गंमत आहेत. हे आपलं 3रं घर. ऐकत नाही हा कोणाचं.
तर आता आमच्या घरातली आरती चालू होणार आहे. म्हणजे आमचं आता 5वं किंवा 4थं घर असेल आरतीचं. बघूया तर आमच्या घरात आता कसं काय सगळं चालतं आहे. आमच्या घरचा गणपती आहे. मी स्पेसिफिक हे तुम्हाला सांगतो कारण की माहीत नाही आता तुम्हाला कळेल की ना माझ्या घरचा आहे की नाही, म्हणून त्यासाठी स्पेसिफिक मेन्शन करतो की आमच्या घरचा गणपती आहे. तर बघूया आता आरती काय आमची नॉर्मल आहे म्हणून मी काय पूर्ण आरती रेकॉर्ड नाही करत आहे. एक सुखार्थ आरती आहे आणि एक यांची पारंपरिक आरती असते गणपती विसर्जनला म्हणतात ती. आणि सगळं झालं की आम्ही शेवटला तिथे जिथे समुद्राच्या इथे आमच्या मोठी आरती घेतो. चला तर मग बघूया आता आमच्या घरची आरती कशी होती. महादेवा गणपती गजानना विद्येच्या सागरा ही चिंदरकर कुटुंबियाने 5 दिवस सेवा चाकरी केलेली ही मान्य करून घे. सेवेत काही चूक झाली असेल क्षमा कर महाराजा. धंद्या उद्योगात बरकत दे. मुंबई पासून सगळ्यांना सुखी ठेव. अशीच सेवा चाकरी करून घे महाराजा. रायनामध्ये बरोबर घे. नमस्कार. फुलपत्री काढू ना. फुलपत्री काढू ना. तर आतापर्यंत आपलं सगळं प्रोसेस सुरू आहे. बोलता येत नाही कारण कसा बसला मला म्हणून. आता तुम्ही बघितलं असेल गणपतीची मांडी हलवायला घेतली आपण सगळं. गणपतीचा पाठ हलवून आता त्याचं आसन हललेलं आहे. तर हळू सगळ्या आरत्या संपल्या की सगळे आपले गणपती आपल्या दाराच्या बाहेर काढणार. मग तिथं शाळेस भरलं जातं म्हणजे कुंडू वगैरे अर्पण करतात. शेवटची काय पडले जातात आणि मग गणपती उठून आपल्या विसर्जनाला पुढे जातात. तर बघूया पुढचे प्रोसेस कसे काय आहेत ते. मला जास्त बोलता येणार नाही कारण कसा बसला आहे. तर बघूया. शेवटी वाजले किती? 5. तरी पण ठीक आहे. 5 वाजले. ठीक आहे ना. ठीक आहे आता लाईटी लावू होई मग. पटपट निघाले पाहिजे. झोपले. आता आपले सगळे आरत्या करून झालेले आहेत आणि आता एक एक करून सगळे गणपती आपण काढणार आहोत. तर बघूया आता गणपती कसे काढतो आपण ते सगळे आता आपल्या घरी चालले आहेत गणपती इथे. ही बघा आपला नियार एक नंबर भजन बोलणार आहे. कालची व्हिडिओ आपली नीट झाली नाही, नाहीतर नियारनी मचवलं नसते. गणपती बाहेर घेत आहोत, सगळं क्लीन.
गणपती घेऊन आपण घेणार ते वापस. हे घ्या नाही का? अरे पैसे देतो, पकडे देतो. हो, पैसे मागे बघा. अरे पण सगळी घेतील, मम्मी घेते आले का मला सांग हा गणपती वाजवायचा जोरात. तर आता आपण विसर्जनाला सुरुवात करत. लौकिक तिथे भडकलाय, बघूया. तिथेच उभा राहा, तिथेच उभा राहा. लागला. कार्पेटचा दिसणार ब्लॉग मध्ये तू. तर आपला पहिला गणपती इथून निघालेला आहे. बघू. शे. तर आता आपले गणपती निघत आहेत. आमचा गणपती
आपली आरती चालू आहे पाठीमागे बघू शकता. आप कैसे हो सब लोग? बोल जोर जोरात बोल. आज हम हमारे बोरवे के गणपति विसर्जन करेंगे 5 दिन से. 5 दिन के कितने गणपति आज अपने? आज अपने 12 तो होंगे 12. खतरनाक यार. हाथ तो में सब्सक्राइब केलं की नाही तुम्हाला चॅनलला? नहीं मैंने नहीं किया. अरे यार तू ऐसा करेगा तो कैसा चलेगा. सब्सक्राइब करने का घर पे आके. हाँ कोरेवाडीच्या लोकांनी 5 दिवस सेवा केलेली गावात धंदो करणारे माझे मुंबईकर लोक की आमका डिस्चार्ज देऊ दे. दोघांनी धरून काय देत तुला इकडे पाठवतो. हे आपल्या गावचे पोलीस पाटील तेव्हा कसे आहेत. शॉर्ट ओके यस. तर अशा प्रकारे आपलं विसर्जनाचा प्रोग्राम एकदम सक्सेसफुली पार पडलेला आहे. तर बघूया आता पुढे काय. पुढे आता सगळ्या आरतीला फुल मजा एन्जॉयमेंट चालू आहे. आरतीला सगळ्यांनी नक्की यायचंय. पाठ आरतीला मोदक भेटणार आहेत उकडीचे. चला तर बघूया आता आरतीची धमाल काय असते. आमच्या गावी जरा वेगळ्या प्रकारच्या आरत्या होतात या, तुम्हाला कळेल.
ए चलो रोनाल्डो. चला हा आपला आरुष. चला हे लवकर राहायला लागणार. चला संपला आता. जरी तुम्हाला यायला भेटलं नाही तर काळोख झाला असतं तर यायला नाही भेटलं. तर आता आपला विसर्जनचा सोहळा पूर्ण पार पडला आहे. आता आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आपण एक आरतीचा प्रोग्राम बघूया. एक धमाल असते त्या प्रकारे आपल्या तुषारदाने आपल्याला सांगितलं. तर बघूया पुढे कंटिन्यू. तर मित्रांनो मी पहिली तर तुमची माफी मागतो. पाठ आरती तुम्हाला जी मी दाखवणार होतो ती दाखवणं मला शक्य नाही झालं. कारण की लफडं असं झालं की मी जेव्हा विसर्जनावरून येत होतो, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की पाठ आरतीला आपण डायरेक्ट भेटू, तेव्हा प्रॉब्लेम असा झाला की माझा फोन चुकून त्या पाण्यात पडला आणि तो नंतरनं जर टच जरा प्रॉब्लेम झाला की चालतच नव्हता. म्हणून मग मी तो फोन पूर्ण रात्रभर विदाऊट चार्जिंगचा तांदळ वगैरे ठेवलेला थोडा. आणि आता तो माणसात आला आहे म्हणून मला पाठ आरती दाखवायला भेटली नाही. यासाठी क्षमा मागतो. पण हा विसर्जन सोहळा मी तुम्हाला पूर्ण दाखवला आहे आणि एकदम रॉ ठेवला आहे मी ह्यावेळी. म्हणजे मी जास्त कॉमेंट्री करू नाही शकलो माझ्या घशामुळे आणि त्याच्यामुळे पूर्ण रॉ व्हिडिओ आहे. म्हणजे सगळं काय चाललं आहे ते तुम्हाला नॅचरली दिसेल. जर एखादा माणूस म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खरोखर एखादा माणूस तिथे उभा आहे आणि त्याला सगळं सीन दिसतो आहे की कुठे काय चाललं आहे, गणपती कसा काढला, गणपती कसा उचलला, गणपती कसा विसर्जनला गेला, असं एकदम रॉ ठेवला आहे पूर्ण. आणि आरतींच्या वेळी मी पूर्ण आरत्या घेतल्या नाहीत, खूप मोठा व्हिडिओ झाला असता. आणि जसं बघताय तुम्ही की माझे स्टार्टिंगच आहे, तेवढी काय एकदम एक्सपिरियन्स नाही मला व्हिडिओज बनवायचे, म्हणून थोडं नॉर्मलच असेल. एवढं काही क्रिएटिव्हिटी नाही दाखवली आहे त्याच्यात मी. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा माझे व्हिडिओज बघत असाल पण सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला भरभरून लाईक आणि कमेंट करा. ही आपली कोकणातली विसर्जन सोहळ्याची पद्धत पूर्ण मी तुम्हाला ह्याच्यात दाखवली आहे. पूर्ण कोकणातली नाही सांगू शकत, आमच्या गावातली पद्धत, म्हणजे ह्या कोकणामधल्या आमच्या गावातली पद्धत. सगळ्या गावची पद्धत थोडी वेगळी असते. तर हे सगळं संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला. तर असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा घसा फुल बसलेला आहे म्हणून आवाज एकदम वेगळा येत असेल तुम्हाला. येतो आहे की नाही ते पण नाही माहीत मला, पण हे सांगेन सबस्क्राईब करा मग तुम्हाला अजून असे व्हिडिओ दिसत राहतील. आणि मी सहज आलेलो कोकणात, म्हणजे काल काय परवाच आलेलो विसर्जनासाठीच फक्त, म्हणून एकच व्हिडिओ आहे या कोकणातली ह्या व्हिडिओमध्ये, बाकी काय नाही. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असेच माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर वाढवत राहा, शेअर करत राहा आणि खूप मला प्रेम देत राहा. त्या कारण मला खूप मोटिवेशन भेटतं आहे आणि आतापर्यंतचं जर्नी माझी एकदम प्रॉपर आणि चांगली चालू आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.